लालबावटा फेरीवाले, चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना सीटू संलग्नच्या वतीनं सोलापुरातील 70 फूट भाजी मंडई येथील भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ विक्रेते, फेरीवाले व जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांची मागील 25 दिवसापासून त्यांच्या कुटुंबियांची मोठी आबाळ होत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुरक्षित करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या प्रशासनाची आहे. याच्याकडे लक्ष वेधण्याकरिता सोलापूर महानगरपालिका आयुक्त व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. 70 फूट भाजी मंडई या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाची प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगानं सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या परिसरात विक्रेते व ग्राहक फिरणे बंद झालेले आहे. ही प्रशासनाची दडपशाही होत असून शहरातील अन्य भाजी मंडई व्यतिरिक्त फक्त 70 फूट भाजी मंडईवर होत असलेली अन्यायकारक कारवाई रोखण्यात यावी. यासंबंधी आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे शासकीय महापूजेच्या अनुषंगाने आपण सहपत्नीक सहकुटुंब महापूजेस येणार असून त्यावेळी 70 फूट भाजी मंडई, भाजीपाला, फळ विक्रेते यांच्या प्रश्नासंबंधी 5 प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भेटण्यास वेळ देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवण्यात आले आहे. अद्याप त्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून पुढील लढ्याची दिशा कायम राहील याकरिता ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. सोलापूर शहरात तब्बल 40 वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चारचाकीवाले, फेरीवाले हे आपली रोजीरोटी व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत. यासाठी 70 फूट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला, फळ विक्री करत आहेत. यावर त्यांचे व त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे. परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर 2 ते 3 महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते. कारवाई दरम्यान त्यांनी उधार, उसने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीतून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तू यांचे राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते. कारवाईच्या नावानं जप्त केले जाते. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच, मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते. प्रशासनाकडून याचना करूनही प्रशासन काहीही ऐकत नाही. यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे. यावर मात करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकामार्फत पर्यायी भाजी मंडई अशोक परिसरातील चिप्पा मार्केटची निर्मिती केली. हे चिप्पा मार्केट मुख्य बाजारपेठापासून 2 किलोमीटर आतमध्ये आहे, ज्या ठिकाणी ग्राहकांना जाणे गैरसोयीचे व जिकिरीचे आहे. नव्या पिढीला या चिप्पा मार्केटची माहितीसुद्धा नाही. सदर चिप्पा मार्केट या ठिकाणी अवतीभोवती कारखाने असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असते. या चिप्पा मार्केटमध्ये दिवसाढवळ्या राजरोसपणे तळीराम खुलेआम मद्यपान करतात, भांडणे होतात. आज मितीस 2 वेळा खून झाल्याची नोंद पोलीस ठाणे येथे आहे. या